ब्लू चिप स्टॉक घेतो की जे आपली पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहतात. बरोबर. माझं जर येणं चुकलं तर मला खूप चुकतं. त्या एरियामध्ये गवे, रेडे आणि डुक्कर आहेत. पोल्ट्रीचा बिझनेस एवढं डिमांडिंग आहे की मला तो आता थोडंसं. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी माझ्याच गावात आहे, आमच्या वनगुळे गावात, लांजा तालुक्यातील आमचं हे गाव आहे आणि इथे ही एक छान अशी प्रॉपर्टी डेव्हलप केलेली आहे. आमचेच एक मित्र आहेत आणि त्यांनी आपण हा प्लॉट डेव्हलप करताना आमची ओळख झाली. आपलंच मशिनरी वगैरे आपली होती सर्व, आणि हायलँड फॉरेस्ट असं त्यांनी या प्रॉपर्टीला आता नामकरण केलेलं आहे. तर आपण आज त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार सर, तुमचं पहिल्यांदा नाव. नमस्कार, मी आशिष नवरे आणि ही माझी मिसेस नित्या नवरे. अच्छा, नमस्कार. आम्ही दोघेही व्हेटरनरी डॉक्टर आहोत. बरं, व्हेटरनरी. हो. ओके. हे मला पण माहिती नव्हतं की, कारण माझ्या आवडीचा विषय व्हेटरनरी. हायलँड फॉरेस्ट आणि इथे डेंजर सोलार फेन्सिंग बोर्ड दिलेला आहे प्रिकॉशनसाठी. सर्वप्रथम मला विचारायला आवडेल की हायलँड फॉरेस्ट हे नाव कुठून सुचलं आणि का दिलेलं आहे? ॲक्च्युली हायलँड फॉरेस्ट नाव कुठेतरी मनात काहीतरी मी वेब सिरीज वगैरे बघत असतो तिथून डोक्यात बसलेलं होतं. ओके. आणि नेमका हा प्लॉट आला, असा एका टॉपवरचा प्लॉट होता आणि फॉरेस्ट्रीची लागवड करायची होती. अच्छा. मग त्याला हे नाव सुटेबल होईल असं वाटल्यामुळे ते नाव पहिल्यापासूनच ठरवलं होतं. म्हणजे मी लागवड करायच्या अगोदर आधी नाव ठरवलं गेलं खरं तर. अच्छा, बरं बरं. तर मित्रांनो, हा प्लॉट आहे, ह्याच्यात काय काय नेमकी लागवड केलेली आहे ते आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. किती क्षेत्र आहे एकूण? हे 12 एकरचं क्षेत्र आहे. 12 एकरचं क्षेत्र. बरं, तुमचं मूळ गाव कुठलं आहे? मूळ मी राजापूरचा. राजापूर. हो. अच्छा. पण मग इकडे लांजा तालुका, तुमच्या शेजारचाच तालुका राजापूर पासून, इकडे जमीन घ्यावी असं मनात कधी आलं किंवा काय विचार होता? आमचे राजापूरला ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या कातळ्या भागातल्या जमिनी आहेत. तिथे काहीच लागवड होणं म्हणजे आंबा सोडून काहीच होत नाही तिथे. आणि नेमका हा प्लॉट इथे फिरत असताना आला. ॲक्च्युली लांजामध्ये आमचं येणं जाणं असतं व्यवसायानिमित्त. तर तेवढ्यात हा प्लॉट बघण्यात आला. मातीचा प्लॉट होता, प्लॉटही छान होता. त्यामुळे घेऊन हे काय असं काहीतरी करावं असा विचार मनात आला आणि ते योगायोगाने घडलेल्या गोष्टी असतात. बरोबर. इथे मुख्यत्वे मोहगनी झाडाची लागवड आहे. 2200 झाडं मोहगनीची आहेत. 1000 झाडं सागाची आहेत, मॅटिक म्हणतो ते. बांबूची लागवड आहे आणि खैर लागवड आहे. खैराची पण 1000 झाडं आहेत. बांबू एक भरीव बांबू असा एक प्रकार येतो, कॉस्टली असतो थोडा तो. त्याची 1 एकरमध्ये लागवड केलेली आहे. 400 कंद आपण आणून तिथे ह्याचे लावलेले आहेत. टिंबर प्रकारातली झाडं, तसंच मेडिसिनल झाडं, त्याच्यानंतर फ्रूट क्रॉप्स आणि नायट्रोजन फिक्सिंग क्रॉप असं एक पॉलिकल्चर प्रकारामध्ये एक लागवड करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. माझं काय ॲग्रिकल्चरचं बॅकग्राऊंड नाही, त्यामुळे हा प्रयत्नच मी म्हणू शकतो फार फार तर याला. बरोबर. पण हा व्हिडिओ जो आता आपण बनवतोय हा आत्ता ह्या सीझनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जी नवीन मंडळी तुमच्यासारखाच विचार घेऊन इन्व्हेस्टमेंट करत असतील कुठे जमिनीत, तर त्यांना पारंपरिक आंबा, काजू, भातशेती किंवा ही जी कोकणातली उत्पादनं आहेत ते सोडून काही करायचं म्हटलं तर हा एक खूप गायडन्स देणारा असा व्हिडिओ ठरेल त्या लोकांसाठी सुद्धा. कारण ही पारंपरिक उत्पादनं, पारंपरिक झाडं सोडून ह्या प्लॉटमध्ये आपल्याला भरपूर व्हरायटी अशी झाडं बघायला मिळणार आहेत. ॲक्च्युली इथे म्हणजे आपण जेव्हा येतो तेव्हा राहण्यासाठी, दुपारी डबे वगैरे खायला गडी माणसांना जागा लागते किंवा अवजारं ठेवण्यासाठी, खतं ठेवण्यासाठी. अच्छा. किंवा आम्ही आलो तरी दुपारी थोडंसं आराम करण्यासाठी. बरोबर. असं म्हणून ते एक छोटंसं बांधलेलं आहे. ओके. इथून सुरुवातीला डाव्या साईडला हे सगळं खैर आहे. बरं. आता हा खैर लावून किती दिवस? ही सर्वच लागवड एका वेळेला केली की टप्प्याटप्प्यात? नाही, हे ॲक्च्युली खैर हे गेल्या वर्षी लागवड केलेली आहे जूनमध्ये. अच्छा. आणि ही त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2 वर्षाची मोहगनीची झाडं जे आपण नंतर बघू. ओके. हा पूर्ण इकडे खैरच आहे. हो. ओके. ही आता गेल्या वर्षी लावलेलीच आहे, मोहगनीची झाड. मोहगनीची. बरं. आता मोहगनी नेमकं सिलेक्ट करण्यामागे काय कारण होतं?
ऍक्च्युली टिंबर लागवड मला करायची होती मेन म्हणजे. आणि टिंबर लागवडीमध्ये म्हणून मी इथे आपल्याच होणारी म्हणजे मोहगनी आणि साग तर सगळीकडे होतोच आहे. तर ही 2 झाडं मी निवडली हे करण्यामध्ये. कारण ह्याची सागाच्या ही थोडीशी वाढ ह्याची फास्ट असते. साधारणपणे 20 वर्षामध्ये वगैरे झाड तयार होतं. 15 वर्षात बरेच लोक सांगतात, पण आपण एक 20 वर्ष चांगलं खोड किंवा होण्यासाठी 20 वर्ष तरी त्याला हवीत. ओके. पण सागाला बघायला गेलं तर 30-35 वर्ष लागतात, म्हणून मी ही 2 प्रकारामध्ये ही झाडं निवडली. अच्छा. आता आपण हा जेव्हा प्लॉट घेतला तेव्हा ह्याची अवस्था कशी होती आणि त्याच्यानंतर तुम्ही आता ह्याच्यात नेमकं काय काय केलं? ॲक्च्युली मी प्लॉट घेतला तेव्हा बेरनच होता. कारण मला जेव्हा एजंटने हा प्लॉट दिला तेव्हा इथे संपूर्ण याच्यात एकही झाड नव्हतं. अच्छा. जंगल होतं म्हणजे? जंगल होतं. नाही, जंगलही नव्हतं. त्यांनी जंगलही अच्छा. सगळं काढून ठेवलेलं होतं. ओके. बरं. त्यामुळे मी जेव्हा प्लॉट पहिल्यांदा बघितला तेव्हा इथे एकही झाड नव्हतं. बरं. आणि आज आपण बघू शकतो इथे हे संपूर्ण नंदनवन ओसाड जागेत केल्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की अतिशय सुंदर असा हा प्लॉट आहे. समोर सुद्धा डोंगरला दिसत आहे तिकडे. त्या बाजूला आमचं पूर्ण गाव आहे. तिकडचा पण व्ह्यू दिसतोय. तर आता ह्याची आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार केला तर रिटर्न्स ह्याच्यात शेतीच्या दृष्टीने कसे आहेत? ॲक्च्युली शेतीच्या दृष्टीने फक्त हा विचार करून केलेला प्रोजेक्ट नाही आहे. कारण हा प्रत्येक झाडाचं जर आपण लाईफस्पॅन बघितलं किंवा ते ॲक्च्युली उत्पन्न कधी द्यायला लागेल असा विचार केला तर हे सगळं 20-25 वर्षानंतर उत्पन्न देणारी गोष्ट आहे. अच्छा. पण हौसेला मूल नाही म्हणतात ह्या सदरामध्ये हा केलेला प्रयत्न आहे. बरोबर. पण एक नक्की आहे की हे जसं आपण ब्लू चिप स्टॉक घेतो की जे आपले पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहतात, बरोबर, तसं हे 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर एखादं लाकूड हा प्रकार असा आहे, स्पेशली टिंबर फर्निचर साठी लागणारं लाकूड हे कधी आउट ऑफ फॅशन होत नाही. खरंय. आणि त्याची किंमतही कधी कमी होत नाही. त्यामुळे एक 20-25 वर्षानंतर या झाडाची किंमत काय असेल तर ते म्हणजे सगळा प्रयत्न आहे तो मला चांगल्यापैकी पैसे देऊन जाईल जर मी कटिंग करण्याचा जर विचार केला तर. बरोबर. पण तो आता फारसा विचार न करता मी आता फक्त ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एक फ्युचर जनरेशनसाठी आपण म्हणू शकतो त्याला. बरोबर. आणि मला वाटतंय की अर्थात इन्व्हेस्टमेंट तुमची आहे, परंतु निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर विषय आहे हा. म्हणजे आमच्या दोघांचेही मनामध्ये कित्येक वर्ष आम्ही बोलत असताना विचार होता की काहीतरी रिस्टोरेशनच्या दृष्टीने किंवा कॉन्झर्वेशनसाठी आपलीही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं ह्याच्यासाठी असा आमचा विचार होता. पण ते नेमकं काय करायचं असं काही डोक्यात नव्हतं. ही जागा आली मग तेव्हा त्याच्यातनं मग ही आणि वृक्ष ह्या प्रकारात लागवड करायची हे पहिल्यापासून ठरवलं होतं की फळझाडं म्हणजे जसं इथे बाकीचं सगळं मोनोकल्चरमध्ये आंबा लागवड किंवा काजू लागवड हे जनरली लोक करतात तसं काही करणं तसं म्हणजे तशी आमची आवड नव्हती खरं बघायला गेलं. आणि त्या गोष्टीसाठी मला असं वाटतंय की इथे कंपल्सरी राहणं सुद्धा आवश्यक आहे, फुल टाइम देणं आवश्यक आहे. म्हणजे आंबा आणि काजू ही अशी पिकं आहेत की आपण इथे स्वतः नसू तर त्याचा मेंटेनन्स पण तितकाच आहे. ही अशी मला वाटतंय थोडीशी जंगल कॅटेगरीत येणारी झाडं, परंतु उत्पन्न देखील अनेक वर्षांनी देऊन जाऊ शकतात. म्हणजे मुंबई पुण्यात राहणारी जी लोक असतील किंवा अन्य शहरात ज्यांना कोकणात किंवा त्यांच्या गावाच्या ठिकाणी समजा ही पिकं होण्यासारखी असतील तर ही एक चांगल्या प्रकारची पिकं आहेत. तुम्ही आत्ता इथे किती वेळा साधारण येता आणि इथली लेबर अवेलेबिलिटी कशी आहे? आता लेबर अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम हा कोकणामध्ये सगळीकडे आहेच जो आहे तो. पण कसं आहे इच्छा असेल तर मार्गही निघतच राहतो. त्याप्रमाणे आम्ही आता 2 वर्ष बघतोय कुठून ना कुठून ते लेबर म्हणजे आणून हा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. आणि 1-2 वर्षामध्ये आता आपण प्लॉट फिराल तेव्हा तुम्हाला बघून कळेलच की काय त्यातून जे एफर्ट झाले त्याच्याबद्दल आम्ही स्वतः तरी खूप आनंदी आहोत. इथे चहाची पात आहे. हा, ही चहाची पात लावलेलीच. हो, ही ऍक्च्युली आम्ही एक छोटंसं लावलं होतं पण त्याला आता हे 6 महिन्यात कसं झालंय बघा. कारण ते थोडं पाणी सतत येत राहतं त्याला. नळाजवळ असल्यामुळे पाणी पण त्याला मिळते चांगलं. आता आपला मुख्य व्यवसाय काय आहे याच्या व्यतिरिक्त? ऍक्च्युली माझा मुख्य व्यवसाय आहे पोल्ट्री. बरं. ब्रॉयलर फार्मिंग. ओके. राजापूर एरियामध्ये आपले फार्म्स आहेत पोल्ट्रीचे. अच्छा. आणि मॅडम पण त्यातच की? हो, आम्ही दोघेही व्हेटरनरी डॉक्टर आहोत. ऍक्च्युली आम्ही दोघेही कंबाईंडच हे सगळं करत असतोय जे आहे सगळाच बिझनेस. येस. मॅडम, सर्वप्रथम तुमचं जे माहेर आहे ते कुठलं आहे? मी ऍक्च्युली साऊथ इंडियन आहे. बरं. पण माझ्या पूर्ण जवळपास लहानपणीपासून सगळंच माझा काळ मुंबईतच गेलाय. म्हणजे ॲज गुड एज पूर्ण हे म्हटलं तरी चालेल. आणि लग्नानंतर आम्ही इथे राजापूरला. अच्छा. पण मग कोकणात अचानक मुंबई सोडून
आल्यावर कसं वाटलं आणि किती वर्ष आता तुम्ही कोकणात राहताय? 2000 पासून म्हणजे आता जवळपास 25 वर्ष आम्ही कोकणात आहोत इथे. अच्छा. 2000ला आमचं लग्न झाल्यावर आम्ही आलो. तर ॲक्च्युली कोकणात आम्ही बिझनेस चालू केला. बिझनेसच्या दृष्टीने यावं लागलं आम्हाला. बरोबर. म्हणजे आमचं हे होतं. हं, हं, आणि मूळ घर आमचं राजापूर, हं, म्हणजे हं. ह्यांचं मूळ गाव बरोबर. राजापूर. आणि तिथे आमची मूळ जागा वगैरे असल्यामुळे आम्ही तिथेच बिझनेस सुरुवात केली पोल्ट्री फार्मिंगचा आमचा. बरोबर. आणि ॲक्च्युली तो काळ असा होता की तो आम्हाला उलट आज आम्हाला लक्षात येतं की ते सगळ्यात चांगला डिसिजन होता आमचा. भले तेव्हा जरी असं वाटत असलं की कोकणात काय स्कोप, म्हणजे असं एवढं शिक्षण झाल्यानंतर कोकणात, तरी आमचं असं एक अनुभव असा आहे की कोकणामध्ये जेवढं बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज किंवा तुम्हाला जेवढं तुमचं मूळ ह्याच्यात राहून तुम्ही जेवढं करू शकाल ते तुम्ही कुठेतरी नोकरी करून किंवा हे करून एवढं तुम्ही आयुष्यात सक्सेस मिळू शकलो नसतो. आम्ही आता आम्ही सगळ्या आमच्या पुढच्या पिढीला हेच सांगतो की तुम्ही कसं तरी करून इथेच राहून इथे भरपूर आपल्याला ऑप्शन्स आहेत, ते कसं आपण एक्सप्लॉइट करू शकतो ह्याचा विचार करा. कल्चरल चेंज इतका तुम्हाला कसा वाटला? म्हणजे कोकणातलं कल्चर तुमचं, म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप तिकडे आणि परत मुंबईत शिक्षण, म्हणजे शहर सोडून, तर कोकणातलं कल्चर एकंदर अंगवळणी पडायला किती वर्ष गेली? नाही, फार नाही वेळ गेला मला. एक 4-5 वर्षामध्ये मी 4-5 म्हणजे डोक्यानं पाणी, मला मी पटकन अडॅप्टेबल आहे माझं ते नेचर. पण मेन म्हणजे काय आहे, नेचरची आवड भरपूर पहिल्यापासून मला. डोक्यावरनं पाणीवरनं तुमचं मराठी किती आता एकदम पुढे गेलेलं हे पण लक्षात आलं. हा जो आपण प्लॉट घेतलेला आहात, तर ह्या डिसिजन मध्ये तुमचा किती इंटरेस्ट होता आणि तुमची किती साथ होती? इंटरेस्ट 100%च होता. म्हणजे पहिल्यापासून आम्हाला लागवड म्हणजे त्यांनी जागा घेतली, ह्यांनी भरपूर जागा घेऊन पोल्ट्रीचे भरपूर बिझनेस वाढवलं. म्हणजे दरवेळी अजून 4 शेड बांधूया, 5 शेड बांधूया. जेव्हा ही जागा घेतली मी म्हटलं पोल्ट्रीचं नाही ना, जागवडाचं तर माझी 100% बॅग, कारण पोल्ट्रीचं बिझनेस एवढं डिमांडिंग आहे की मला तो आता थोडंसं हे होतं. तर जेव्हा ह्यांनी सांगितलं की लागवड करायची, तर मी म्हटलं 100% आहे. आणि प्रत्येक वेळ जेव्हा हे इथे येतात, म्हणजे कधी कधी हे एकटे येतात, कधी आम्ही दोघे येतो, कधी म्हणजे मी कमी एकटे येणं होत नाही, यांच्याबरोबरच येते, पण जास्त करून हे येतात. माझं जर येणं चुकलं तर मला खूप चुकतं की मला इथे येता आलं नाही त्या दिवशी, असं हे होतं. एवढं मला आता इथे हे होतं. बरोबर. शेती म्हणजे 50 वर्षापर्यंत जर आम्ही बघायला गेला तर आम्ही 50 क्रॉस केले दोघांनी. 50 वर्षापर्यंत आम्ही एकही झाड लावलेलं नव्हतं किंवा मातीत हातही घातलेला नव्हता. अच्छा. हा बघा, या साईडला ही सगळी मोहगनीची झाड आहे. ओके. आता तुम्हाला मी साधारण बाजूला उभा राहतो आणि ह्याला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आता माझी एक 5-7 उंची पकडा तुम्ही. बरोबर. आणि ही झाड आता 2 वर्षातली त्याची डेव्हलपमेंट आहे. होय. तर आता ही बघा, ही वेगळी झाड आहे, ती मलबार नीम म्हणून देते. अच्छा. ओके. ह्यालाही 2 वर्ष झाले त्या झाडाला. आता ह्याचा घेर बघा तुम्ही, या 2 वर्षात केवढा झालाय की हातात मावत नाही. या बरोबर. हे झाड ऍक्च्युली वापरलं जातं प्लायवूड करण्यासाठी. ओके. आणि हे आहे टिंबर, म्हणजे फर्निचरसाठी. आणि साधारण किती वर्षांनी ही फुल ग्रोन असतील? ह्याला 12 ते 15 वर्ष मलबार नीमला. पण मलबार नीम माझ्याकडे कमीच आहेत, 200 झाड आहेत मलबार नीमची. अच्छा. आणि मोहगनीला साधारणपणे 20 वर्ष तरी हवीत. 20 वर्ष. म्हणजे मोहगनीच्या बऱ्याच कंपन्या ज्या 15 वर्षात सांगतात. ओके. पण ऍक्च्युली चांगला गर्थ येण्यासाठी 20 वर्ष तरी त्याला हवीत असं मला स्वतःला वाटतं. बर. तर अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना तुमच्यासारखाच ज्यांचा व्ह्यू आहे की उत्पादन कमी असलं तरी चालेल किंवा काय असेल ते असेल, पण एक काहीतरी निसर्गाला कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण शेती करूया किंवा लागवड करूया, त्या दृष्टीने ही झाडं अत्यंत महत्त्वाची आहेत. ही झाडं आता तुम्ही कुठून मागवलेत आणि काय त्याचा रेट होता? आता ही आपण झाडं विविध नर्सरीतनं मागवलेत. म्हणजे आता ही मोहगनीची झाडं आहेत ती मी शैलेश नर्सरीतनं आणलेली आहेत. अच्छा. त्याच्यानंतर बांबू आपण पुढे बघाल ते सह्याद्री नर्सरी आहे कुडाळची. बरं. शैलेश नर्सरी कुठची? ही मलकापूर. बरं. आणि बाकी एक खानूमध्ये नर्सरी आहे यादवांची. बरं. तिथून आणलेली आहेत. फळझाडं थोडी आहेत ती प्रभू देसाईंच्या नर्सरीतनं आणली आहेत. ओके. हरचेरीतले. आता मी रिसेंटली व्हिडिओ केला. बरोबर, तोच. आणि बाकी खैर आहेत ते आपली पाले नर्सरी. त्याचा पण तुम्ही व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यावर मला वाटतं तुमची कमेंट पण होती. त्याप्रमाणे तुम्ही इथे लागवड केलेली आहे खैराची. खैराची ऍक्च्युली जी झाडं लावायची आयडिया होती माझी नव्हती, तुझ्या वडिलांनी मला दिली. बरोबर. नाहीतर मी तो जो कॉर्नर होता तिथे कुठली झाडं लावायची याचा विचार करत होतो. ओके. तेव्हा तुझे वडील म्हटले की खैराची लागवड कर म्हणून, आणि मला पण ते एकदम पटलं.
मिक्स आहे. ओके. आता या मोहगनी झाडामध्ये काही जाती असतात की फिक्स हे ठरलेले असतात? नाही, आता तिथे ही आफ्रिकन मोहगनी आहे. अच्छा. हा. बर. ह्याची जरा फास्ट असते ग्रोथ आणि लाकूड असं ब्लॅकिश होतं नंतर. जसं ओके. जेवढं त्याचं लाकूड ब्लॅकिश होत जाईल हम्म. तसं त्याची किंमत पण त्या प्रमाणात वाढते. म्हणजे त्यासाठी अर्थात ओल्ड झालं पाहिजे. ओके. त्यासाठी झाडाला स्ट्रेस द्यायला लागतो आपल्याला, म्हणजे थोडंसं पाणी थांबून बरोबर. तो हार्डवूड तयार होण्यासाठी. आता सर्वात मुख्य म्हणजे कुठल्याही शेतीत पाणी, तर पाण्याची व्यवस्था तुम्ही काय केलेली आहात आणि कशा प्रकारे पाणी ह्या झाडांना लावता तुम्ही, म्हणजे किती नियमित लावावं लागतं? इथे आता ऍक्च्युली मी हा जेव्हा प्लॉट घेतला तेव्हा इथे पाणी नाही असं मला कळलं. पण माझ्या नशिबाने इथूनच खालती, हा डोंगरावरच्या खालती आपण जाताना बघू तिथे एक जागा आपल्याला मिळाली आणि तिथे आपण विहीर पाडलेली आहे. बर. ती तुम्हीच काम केलेलं आहे, म्हणजे तुमच्या बाबांनीच काम केलं आणि विहीर करून दिली आपल्याला. बरोबर. तर तिथून हे पाणी लिफ्ट करून आपण वरती आणलंय आणि इथे जवळपास आता जी 6,500-7,000 झाडं आहे टोटल मिळून, तर सगळ्यांना आपण ड्रीप इरिगेशन केलंय. अच्छा, ड्रीप इरिगेशन. हो. शक्यतो नैसर्गिक जडणघडण ठेवण्याचा प्रयत्न केला या सगळ्या जशी होती बरोबर जागा, फक्त खड्ड्यांपुरती वेगळे केले. बाकी बघितलं गेलं तर तुम्ही बघाल सगळं नॅचरलच स्लोप ठेवलेले आहेत, सगळे कंट्रोल बदललेले नाहीयेत जागांचे. बरोबर. आमची अशी हे होतं की त्याचे नॅचरल जे हे आहे ते फार डवळाडवळी करू नये. बरोबर. बरेच बाबांचंही म्हणणं होतं की पूर्ण हे करूया. बरोबर. स्टेप करायचं. नाही, ते इथे केलं नाही. त्याच्या अर्थात आम्हाला कसं झालं की अनुभव नव्हता, त्यामुळे नंतर असं वाटायला लागलं की केलं असं तर बरं झालं असतं, कारण प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याची निगा राखणं सध्या शक्य होत नाहीये. पण शेवटी आमचा प्रयत्न असल्यामुळे आणि जंगली झाडं असल्यामुळे बरोबर जमून जाते सध्या तरी. ते ह्या साईडला बघा, हा बांबू लावलेला आहे. ओके. हा कुठच्या जातीचा बांबू आहे? हा ऍक्च्युली त्याचं नाव आता माझ्या पटकन लक्षात येत नाहीये, पण हा भरीव बांबू ऍक्च्युली सह्याद्री नर्सरी म्हणून मी आणलेला आहे. पण इंडियन ब्रीड आहे की? इंडियन आहे. इंडियन आहे. इंडियन. बर. तर त्याच्यामध्ये म्हणजे होल नसतो अजिबात टोटल. ओके. ही किती लागवड केलेली आहे बांबू? इथे मी 400 कंद आणून लावले होते साधारणपणे 1.5 एकरमध्ये ही लागवड. आणि एका बेटात साधारण किती बांबू असतात? आता हे वाढत जाईल. आता 3 वर्षामध्ये ह्याचं उत्पन्न चालू होईल, पण किती होईल हे तसं मी नाही सांगू शकत. ओके. तर ही बांबूची लागवड आहे. आणि ह्यांना सध्या कुठलंही ड्रीप इरिगेशन चालू नाहीये, तरी आता मे महिन्याचा किती बघा, तरी किती पाण्याशिवाय, हे पाण्याशिवाय पाण्याशिवाय झालेली बांबू. कमाल. बांबूला पाणी नाहीये. बांबूला फक्त पहिल्या वर्षी पाणी दिलं होतं आपण. बरं. आणि आता दुसऱ्या वर्षीपासून पाणी नाहीये त्यांना. म्हणजे एक प्रकारे ज्यांना अजिबात मेहनत नको त्यांना बांबू एकदम चांगलं उत्पन्न आहे. जिथे पाण्याची किंवा कमतरता असेल किंवा लावू शकत नसतील पाणी. नाही, मी पहिल्या वर्षी पाणी दिलं होतं. ऍक्च्युली त्याची गरज नसते खरं तर. अच्छा. आणि खताचा विषय कसा काय होता? खताचं मी सुरुवातीला झाडं लावताना खत घातलेलं होतं, पण आता त्याच्यानंतर मी खताचा वापर म्हणजे सध्या तरी सगळ्या जंगली झाडांना तर काहीच खत दिलेलं नाहीये. ओके. नुसतं पाणी बस. बरोबर. आता ह्याच्यातनं याची बरीचशी ही झाडं आहेत ती डेसिड्युअस प्रकारातली येतात, म्हणजे त्याची पानगळती होते. आणि पानगळती होऊन जे किंवा इथे आपण जो ग्रास कटर मारतो, बरोबर, त्यामुळे बरंच ग्रास तिथे जे पडतं कुसतं किंवा वरची पानं पडतात ती कुसतात, त्याने ऑटोमॅटिक इथे खतं तयार होत असतात. ओके. इथे आपली बॉर्डर आहे, समोर फेन्सिंग दिसते. ऍक्च्युली तसा धोका ह्या पिकांना नाहीये, पण तरी सुद्धा कसं इथे ह्या एरियामध्ये गवे, रेडे आणि डुक्कर आहेत. ओके. आणि आपण किती म्हणजे म्हटलं तरी सुद्धा त्यांना हे खाण्यासारखं जरी नसलं तरी त्यांची नासधूस करण्याचा एक आणि विशेष करून सुरुवातीच्या काळात जास्त, म्हणजे आताच्या ह्याला गव्हारेड्यानं नुसतं टक्कर दिलं तरी मला वाटतं एखादं झाड सहज निघू शकतं. बरोबर ना. आणि ते येतात आणि त्यांना कशी एकतर झुंज त्यांची लागली की एक 10-12 झाडं घेऊनच जातात, 2 गवे आले तर. किंवा त्यांना म्हणजे जेव्हा खाज उठते तेव्हा ते कुठेतरी घासायचा प्रयत्न करतात. अच्छा. आणि मग तू गवारेडा म्हणजे किती, मला वाटतं 300-350 किलो तरी असेल नक्की, मला माहिती नाही. टनात ना. 100%. म्हणजे त्याने घासलं की ते झाड गेलं, तुटलंच. आता ह्या साईडला बघा, इथे सागाची लागवड ही सगळी. ओके. हा कुठचा साग आहे?
हा इंडियन सागा, इंडियन हा सामाजिक वनीकरणात आणलाय मी तो. अच्छा, बर, लोकल रेग्युलर हम्म. बरोबर. इंडियन म्हणजे बार्माटिक वगैरे असं काय नाहीये ते. ते मे महिन्यामध्ये आता त्यांना छान पालवी आले. गेल्या महिन्यात बघितलं तर एकदम पूर्ण याची पानं सगळी झडून गेली होती. बरोबर. चैत्र म्हणतात ना, चैत्र नंतर हे आलं. तसं म्हटलं तर म्हणजे सर्व रोप आणि सगळं लागणारं सामान आपल्या आजूबाजूच्या परिसरातनच आणलेलं आहे. जवळनं. हो, म्हणजे मलकापूर, कुडाळ एवढ्यातच. आणि हरचेरी एक सांगितलं तुम्ही आता, किंवा कोंडियातनं खैराची आणली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आता हे झालं, सुरुवातीच्या काळामध्ये सगळी ऍक्च्युली सगळे सल्ले आणि आहे ते तुझ्या बाबांनीच देऊन हे बरंचसं केलेलं आहे. बरोबर. आता हा प्लॉट पण मी एक खूप आधी वेगळ्या प्रकारे केला होता. हा तुझ्या बाबांनी हा सुधरवून दिला प्लॉट मला नंतर. सगळा प्लेन मध्ये, नाही तर खूप याच्यामध्ये म्हणजे उंच सखल भाग होते, बरोबर, दगड होते, ते सगळं हलवून आपण आता हा प्लेन करून घेतलाय. आता हे बघा झाड, हे अगरवूडचं झाड आहे. ओके. हे ऍक्च्युली इथे म्हणजे हे प्रायोगिक तत्वावर लावलेलं आहे. तशी इथे कुठे फारशी त्याची लागवड असावी असं वाटत नाही. आसाम वगैरे त्या साईडचं झाड आहे. अच्छा, ह्याचा काय उपयोग आहे? ह्याच्यामधनं एक सेंट तयार होतो. ओके. हां, अगरबत्ती इंडस्ट्रीमध्ये. आता ह्याची मागणी म्हणजे कसं की बऱ्याचशा गल्फ कंट्रीमध्ये वगैरे जास्त असते एवढ्यासाठी की तिथे अल्कोहोल बेस्ड सेंट वापरले जात नाहीत. हो, त्यांच्या रिलिजियस कन्सेप्ट असल्यामुळे. बरोबर. मग तेव्हा तिथे इथून जे ह्याच्यातनं तयार होतो जो काय एक सेंट तयार होतो तो तिथे वापरला जातो जास्त. करेक्ट. इथे मी थोडासा काय प्रयत्न केला ह्या जागामध्ये, आता खालती सगळा अगरवूड आहे. कदंब आणि सीता अशोक हे जनरली कॉम्बिनेशन मध्ये लावले जातात. ओके. म्हणजे त्याला थोडासा स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स पण आहे, कारण कदंब हे कृष्णाचं आवडतं झाड आणि सीता अशोक तर आपल्याला माहितीच आहे. हो. आणि ह्यांची मुळं एक वेगवेगळ्या लेवलला राहतात आणि ते एकमेकाला चांगले कम्पॅटेबल आहे ती झाड. अच्छा. आणि त्याच्यामध्ये फुलं किंवा फळं जी काय त्यांची असतील ती वेगवेगळ्या सीझनमध्ये येत असल्यामुळे पक्षी अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून एक चांगल्या प्रकारे परागीकरण त्याच्यामुळे आणि चांगलं होऊ शकतं. चंदन आहे, व्हाईट चंदन. ओके. आता हे व्हाईट चंदनला सपोर्ट आपल्याला लागतो कडुनिंब किंवा ह्या झाडांचा, नाही तर ते त्यांना हे होत नाही. हे आता रक्तचंदनाचं झाड आहे. अच्छा. हे 2 वर्षाचं आहे ते. हे बघा, हे रक्तचंदन आहे, तुमच्या पाठी रक्तचंदन आहे. ओके. हे पण रक्तचंदन आहेत सगळे. बर. शिसम, रोजवूड ज्याला म्हणतात. बरोबर. तर 12 एकरमध्ये आपण बघू शकतो किती विविध प्रकारची झाडं इथे लावलेली आहेत. सिल्वर ओक ह्याचा काय वैशिष्ट्य? सिल्वर ओक म्हणजे एक मी व्हरायटी म्हणून लावलंय फक्त. अच्छा. मग एक वेगळ्या प्रकारच्या बर्डसाठी, नेस्टिंगसाठी असं. ओके. किंवा हे पुढे जाऊन एक ट्री हाऊस वगैरे करण्यासाठी ही झाडं चांगली असतात. ओके. हा व्हिडिओ एक खूप सुंदर मेमरी ठरू शकतो, कारण जेव्हा ही झाडं मोठी होतील आणि एक 20 वर्षानंतर जेव्हा आपण फरक बघू, बरोबर, तेव्हा एक आपल्याला समाधान वाटेल की कसं होतं आणि कसं ट्रान्सफॉर्मेशन. आता काम सुरू आहे ते नेमकं कशासाठी? छाटणी. आता छाटणीचं काम चालू आहे. अच्छा. डीप ब्रँचिंग म्हणतात त्याला. किती वर्षांनी करावं लागतं की कसं काय? वर्षातनं एकदा. वर्षातनं एकदा, दरवर्षी? दरवर्षी. अच्छा. म्हणजे हे सुमारे एक 6-7 वर्षापर्यंत तरी करायचं आहे. आणि आणि माझंही ॲक्च्युली जसं झाडांचं वाढत आहेत आणि माझंही ॲक्च्युली त्याच्यातनं स्टडी चालूच आहे, कारण आमचा सगळा प्रयत्नच आहे आधी सांगितल्याप्रमाणे. बरोबर. बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरचं नसल्यामुळे होय, विविध लोक जे सल्ला देत आहेत त्यातनं. होय. हे कसलं झाड आहे इथे ज्याला नेट लावलंय आपण? हे रबराचं आहे. अच्छा. हे असंच माझ्याकडे घरी होतं. ओके. ते तिथे जास्त उंच व्हायला लागलं म्हणून मी ते इथे आणून लावलं. ओके. इथे हे बघा, करंजणी उंडीचं झाड कमी बघायला मिळतं तसं. अच्छा. ते उंडीचं झाड तिथे एक लावलेलं आहे आपण. पुढचं हां. आणि हे करंजाचं झाड आहे. अच्छा. ओके.
पहिल्या वर्षी जे मेन प्लांटेशन होतं ते पूर्ण केलं मी. अच्छा 40 आंब्याची झाड आहे तिथे आहेत ती. ओके. हा सगळा हापूसच आहे? हापूसच आहे हा. हापूसच. अच्छा. आणि 2 फणसाची झाड असेल ते बघा, तिथे एक फणस दिसतोय. ओके बरोबर. अच्छा संत्री इथे होतं. लावलेलं आहे आम्ही, सगळा प्रयत्नच आहे तो. ओके चिकू आहे. अच्छा हां चिकू तर होतात आपल्याकडे. पेरू आहे. साखरजाम. ओके काही पक्ष्यांना ह्याची बरोबर. ओके पांढरा आहे. पण स्वीट आहे. मग काल आम्ही 4-5 काढले, एकदम गोड होते. बरोबर. हे 2 चेरी आहे. होय हा त्याला मग फुलं आलेली आहेत. आले होय. हे तर 1 वर्षाचीच झाड आहे ती दोन्ही, गेल्या वर्षी लावलेली आहेत. चेरी. म्हणजे बर्ड्स अट्रॅक्ट करण्यासाठी हे चांगलं झाड म्हणून अच्छा. सजेस्ट केलं गेलं मला. ओके. त्यात म्हणजे बर्ड्ससाठी तुमची इतकी लागवड झालेली आहे तर त्याचा नेमका काय हेतू आहे, काय प्लॅन्स आहेत? इथे आता कसं वेगळ्या प्रकारची झाडं झाल्यामुळे त्यांना प्रत्येक बर्ड्सला घरटं करण्यासाठी वेगवेगळी झाडं आवडत असतात. तसं त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी एक व्हायब्रंट कलर्स लागतात किंवा त्यांना फूड लागतं, तसे त्यासाठी फळझाडं आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारे त्यांना जी गोष्टींची गरज आहे वेगवेगळ्या पक्ष्यांना ते इथे तयार करण्याचा एक प्रयत्न करतोय मी, जेणेकरून एक 15 ते 20 वर्षामध्ये इथे एक बर्ड सँच्युरी एक प्रायव्हेट तयार होईल असं. क्या बात. तर मी आपल्या प्रेक्षकांच्या वतीने आणि माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने तुम्हाला खूप शुभेच्छा देतो या तुमच्या पूर्ण प्रोजेक्टसाठी. आणि तुम्ही आज वेळ दिलात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो असा हा प्लॉट आहे आणि आपल्याला नवरे सरांनी खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे. त्यांचे जे प्लॅन्स आहेत ते सर्व सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर तशी प्रतिक्रिया अवश्य लिहा यूट्यूबच्या आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मंडळींना शेअर करा, जेणेकरून त्यांना कुठे लागवड करायची असेल आपल्या गावात तर ह्याचा एक खूप फायदा होऊ शकतो. आणि आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपली प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच.